स्वामी जगाची माऊली, स्वामी कृपेची साहुली, ऐसी निरंतर माया मी कुठे न पाहिली. श्री स्वामी समर्थ. सर्व मित्रमैत्रिणींचे आपल्या श्री दत्त अनुभूती परिवारामध्ये सहर्ष स्वागत आहे. स्वामींची कृपा तुमच्यावर निरंतर राहू दे. आज मी तुम्हाला स्वामी भक्त श्री गोपाळबुवा केळकर लिखित बखर क्रमांक 25 सांगणार आहे. पण त्यापूर्वी तुम्हाला विनंती करते की आपल्या श्री दत्त अनुभूती या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. शेअर, लाईक, कमेंट्स करायला विसरू नका. आणि तुमच्याकडेही दैवी अनुभव असतील तर ते आपल्या 9137411207 या नंबरवर व्हॉट्सअप करा. आपण ते हजारो भक्तांपर्यंत पोहोचूया, भक्तीचा प्रसार करूया आणि आनंद पसरूया. श्री स्वामी समर्थ. बखर क्रमांक 25. टोळ्यांना अक्कलकोटला जाण्याची आज्ञा. राजे श्री चिंतोपंत आप्पा टोळ हे श्री समर्थ सोलापूरला आले तेव्हा आपल्या घरी पेन्शनर होते. पुढे अक्कलकोटचे शहाजी राजे यांनी टोळांना अक्कलकोटास कारभारी म्हणून नेमले होते. एक वेळ टोळ सोलापूरला जात असताना राजेसाहेबांचे त्यांना जरुरीचे बोलावणे आले. श्री स्वामी महाराज टोळांच्या घरी त्यावेळी आले होते. आपणही माझ्याबरोबर अक्कलकोटास चलावे अशी महाराजांची टोळ यांनी प्रार्थना केली. तेव्हा महाराज म्हणाले, अक्कलकोटास उन्हाळा आहे, आम्ही येत नाही. तर मग महाराज आपण अक्कलकोटास केव्हा याल? म्हणून टोळ यांनी महाराजांना पुन्हा प्रश्न केला. तेव्हा महाराज म्हणाले, पाऊस पडल्यावर येऊ. मग चिंतोपंत आप्पा स्वामी महाराजांची आज्ञा घेऊन अक्कलकोटला गेले. हल्ली उन्हाळा आहे, पाऊस पडल्यावर येऊ असे जे महाराजांनी टोळांना सांगितले याचा अर्थ प्राकृत जन असा करतील की उन्हाळा कडक असल्याने महाराज भिवून अक्कलकोटला गेले नाही. पण महाराजांचा अर्थ तसा नाही. भर 2 प्रहरी हवे तितके ऊन असले तरी महाराज बाहेर पडत असत. अक्कलकोटच्या राजांचा अंतकाळ जवळ आला होता व त्या साली पावसाळ्याचा उन्हाळा बनला होता. हाच महाराजांचा उन्हाळा या शब्दाचा अर्थ आहे. पुढे शहाजी राजे यांची प्रकृती बिघडली. त्यांचा आषाढी मासी अंत झाला. त्या साली सबंध चातुर्मासात पाऊस काही पडला नाही. नंतर दीपवाळी झाल्यावर कार्तिक मासी पाऊस पडून पिके चांगली आली. मग श्री स्वामी समर्थ अक्कलकोटला आले. त्यावेळी श्रीमंत मालोजीराव अक्कलकोटच्या गादीवर नुकतेच बसले होते. पुढे सतत 24 वर्ष महाराजांनी अक्कलकोटला वास करून भक्तवृंदास अनेक लीला दाखवून भक्त काम कल्पद्रुम या नावाची सार्थकता केली. इथे बखर क्रमांक 25 समाप्त होते. श्री स्वामी समर्थ.